मूळ कथा जरी महाभारतातली असली तरी ती केवळ आधारापुरती घेतली आहे असं वाटावं इतके बदल कालिदासाने या कथेत केले. मूळ कथेला सबऑर्डिनेट असं नाही, पण मूळ कथेला अधिक समजावून सांगणारी अशी ही कथा असल्यामुळे महाभारताचा जो मूळ गाभा आहे की धर्म म्हणजे काय, योग्य म्हणजे काय, अयोग्य म्हणजे काय हे सांगणं, स्वतःच्या अधिकारांसाठी वेळ पडली तर लढणं आणि त्यासाठी स्त्री आणि एक पुरुष असा भेद महाभारत करत नाही, हे सांगण्यासाठी जशी कथा अपेक्षित आहे तशीच कथा खरं तर महाभारतात शकुंतलेची येते. अवगुंठन घेतलेलं असल्यामुळे तिचं रूप स्पष्ट दिसत नसतं तरी सुद्धा राजा दुष्यंत तिच्याकडे आकृष्ट होतो. तेव्हा तिच्याकडे बघताना दुष्यंत तिला संपूर्णपणे बघू शकत नाहीये, पण त्याला असं काहीतरी वाटतंय की बघावं, लक्ष तर जातंय. त्यामुळे त्यांच्या नात्यातला त्यावेळेला असणारा अस्पष्टपणा आणि थोडक्यात शकुंतलेच्या भविष्याबद्दलचा पण अस्पष्टपणा त्या एका अवगुंठनाने कालिदासांनी साधलाय. दुर्वासा ऋषींनी दिलेल्या शापाचा प्रभाव जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यामुळे राजा दुष्यंताला विस्मृती झाली आहे. महाभारतात सुद्धा अशी विस्मृती झाली आहे का?